नमस्कार. शब्दयात्रीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कधीकधी असं होतं ना की आपण बोलता बोलता एखादी प्रतिक्रिया देऊन जातो, पण नंतर आपल्या लक्षात येतं किंवा आपल्याला असं वाटून जातं की हे असं तर आपण म्हणायला नको होतं. किंवा कधीकधी असंही होतं की एखाद्याच्या बोलण्याने आपलं मन दुखावलं जातं, आपण निराश होतो. काही वेळा परस्पर संवाद तर होतो, पण तो सुसंवाद नसतो. आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण नेमकेपणानं समोरच्यापर्यंत पोहोचवतो का? म्हणजे आपल्याला जे म्हणायचं आहे ते समोरच्याला नीट कळलं आहे का? की भावनेच्या भरामध्ये आपण टीकेचे किंवा टोकाचे काही शब्द वापरतो. एखाद्याच्या बोलण्याने आपला मूड का जातो? तिथे जाऊ नको, पडशील, ते खाऊ नको, पोट बिघडेल, असा मुलांशी असलेला पालकांचा नकारात्मक संवाद साध्य काय करतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारं, पारंपरिक मानसशास्त्राला नवीन दृष्टिकोन देणारं, शब्दांना आणि संवादाला नवीन आयाम देणारं असं एक तंत्र आहे. या तंत्राविषयी आजच्या विषयतज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. शब्दांमध्ये असलेली ताकद त्या आपल्याला समजावून सांगणार आहेत. स्वतःचं समुपदेशक कसं बनता येईल असं सांगणाऱ्या वर्तनशास्त्राची आणि त्याच्या तंत्राची उकल आजच्या चर्चेमधून आपण करणार आहोत. प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच या शब्दप्रयोगाला संपूर्णपणे न्याय देणाऱ्या रविबाला काकतकर आज आपल्यासोबत आहेत. लेखन, समुपदेशन आणि इतर विविध माध्यमातून त्या NLP या वर्तनशास्त्राचा प्रसार करत आल्या आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही NLP या वर्तनशास्त्राचा प्रसार त्या गेली 28 वर्ष करत आल्या आहेत. 2009 साली मिसेस पुणे हा किताब, त्यानंतर महाराष्ट्राची पहिली स्काय डायव्हिंग करणारी महिला हा सन्मान, महाराष्ट्रामध्ये आणि हिमालयात भरपूर ट्रेकिंग, तसंच पत्रकारितेच्या परीक्षेत प्रथम अशी यशस्वी कारकीर्द त्यांची आहे. NLP या वर्तनशास्त्राच्या मास्टर ट्रेनर म्हणून गेली 28 वर्ष त्या पोलीस अधिकारी, तुरुंग निरीक्षक आणि स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी अशा विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना त्या मार्गदर्शन करत आलेल्या आहेत. मला सांगायला हेही आवडेल की या विषयातलंच त्यांचं पुस्तकही नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे. रवी बालाजी, शब्दयात्रीच्या या मंचावरती तुमचं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. आजचा आपला विषय शब्द संवाद याविषयी आणि तुमचा जो वर्तनशास्त्राचा अभ्यास आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग या विषयी आपण बोलणार आहोत. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग ह्याच्यामध्ये न्यूरो म्हणजे मेंदूशी काहीतरी निगडीत, त्यानंतर लिंग्विस्टिक म्हणजे भाषेशी निगडीत असं काहीतरी प्रथमदर्शनी वाटतं. तर या आधुनिक वर्तनशास्त्राविषयी तुम्हीच आम्हाला सांगा. जरूर. सर्वप्रथम शब्दयात्रीने हा विषय घेतला ह्याच्याकरता नेहा आणि मिस्टर ऋतुराज या दोघांचेही अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. NLP हा विषय अलीकडच्या काळामध्ये अधिकाधिक लोकप्रिय होतोय, परंतु तो अधिकांपर्यंत पोचवायचा असं आम्हा सर्व NLPiansना खूप वाटत असतं आणि त्यामुळे मला वाटतं हे तुमचं व्यासपीठ अनेकांपर्यंत हे विचार पोचवेल याकरता तुमचे धन्यवाद. तुझा जो अंदाज होता तो अगदी बरोबर आहे. NLP याची मी फोड करून सांगते. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. न्यूरो इज रिलेटेड टू अवर सबकॉन्शियस माइंड, आपलं अंतर्मन किंवा मेंदू. लिंग्विस्टिक म्हणजे जी भाषा आपण वापरतो आणि तसं आपण प्रोग्रॅमिंग करतो. मुळामध्ये जेव्हा एखादा संवाद आपण ऐकतो तेव्हा त्या ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये एक अनुभव निर्माण किंवा सुरू होतो. तर आत्ता जो तुमचा आपला विषय आहे शब्द सामर्थ्य, आणि मगाचा जो तू सुरुवातीचं इंट्रोडक्टरी गोष्ट सांगितलीस की काही वेळेला आपण असं बोलून जातो आणि मग नंतर आपल्याला वाटतं की आपण असं बोलायला नको होतं. तर त्याचमुळे शब्दांची सजगतेनी निवड कशी करावी ह्याचा एक वेगळा दृष्टिकोन किंवा आयाम मी हे जेव्हा स्वतः शिकले तेव्हा मला मिळाला. ह्याचाच आणखी एक भाग म्हणजे मनुष्याला अनेक अंगांनी सक्षम करणारं अनेक जी तंत्र आहेत त्यांचा एक समुच्चय म्हणजे NLP.
ह्याचाच आणखी एक भाग मला आवर्जून सांगायला आवडेल की गंमत म्हणजे आपण संवाद म्हणजे फक्त आणि फक्त असं आपल्याला वाटतं की आपण दुसऱ्यांशी करत असलेला संवाद, पण आपण 2 स्तरांवर संवाद करतो, एक बाह्य जगाशी आणि एक आपल्या स्वतःशी. बरोबर. त्यामुळे त्यासाठी सुद्धा शब्द कोणते नेमके निवडावेत आणि त्याचं सामर्थ्य ओळखून आपल्या उपयुक्ततेसाठी आपण कोणते शब्द वापरावेत, हा सगळा प्रवास NLPचा हा फक्त शब्दांच्या बाबतचा म्हटला तर आज आपण त्याच्यावर बोलणार आहोत. बाकी अनेक तंत्र आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा खरंच खूप तू आता पुस्तकाचा उल्लेख केलास, त्या पुस्तकामध्ये मी अनेक लेख त्या संदर्भात लिहिलेले आहेत. रवी बालाजी, आता भाषा म्हटलं की शब्द आले आणि शब्द हे संवादाचं साधन आहे. शब्द हे शस्त्र आहे असंही आपण म्हणतो आणि त्याच्यातूनच त्याची ताकद किती आहे हे आपल्याला कळून येतं. तर भाषा आणि शब्द सामर्थ्य याचा NLP कसा विचार करतं आणि NLP मध्ये या 2 गोष्टींवर कसा भर दिला गेला आहे ते आम्हाला सांगा. मुळामध्ये मला थोडंसं एक गोष्ट सांगायला आवडेल की NLPचा जन्मच कसा झाला. डॉक्टर जॉन ग्राइंडर हे भाषातज्ञ आणि रिचर्ड बँडलर हे संगणक आणि गणितज्ञ, त्या दोघांनी मिल्टन एरिक्सन हे जे जगप्रसिद्ध हिप्नोथेरपिस्ट होऊन गेले, ते स्वतः त्यांच्या पेशंटशी कसं बोलायचे ह्याचं ते निरीक्षण करत आले आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की मिल्टन एरिक्सन काही विशिष्ट असे शब्द वापरतात किंवा स्टोरीज सांगतात आणि त्याच्यामुळे त्यांचे पेशंट्स इतरांच्या मानाने किंवा त्यांच्या तुलनेने लवकर बरे होतात. ह्या सर्वाला त्यांनी बरीच वर्ष निरीक्षण केल्यानंतर एक मूर्त स्वरूप दिलं आणि त्याला त्यांनी NLP असं नाव दिलं. ह्याचबरोबर त्यांनी व्हर्जिनिया सती, फ्रिट्स पर्ल या सर्वांच्या सुद्धा अभ्यासाचा त्यांनी त्याच्यामध्ये समावेश केला आणि 1970च्या सुमाराला हे जेव्हा जन्माला आलं, या 2 तज्ज्ञ द्वयींनी त्याला NLP हे नामकरण दिलं. त्याच्यानंतर अनेकांनी त्याच्यामध्ये अजून भर घालून NLP अधिक समृद्ध केलं. त्याच्यामधलं मी महत्त्वाचं नाव घेईन अँथनी रॉबिन्स. आत्ता जो आपण शब्दांच्या बाबत बोलतोय, तर जसा मिल्टन एरिक्सनच्या शब्दांचा त्यांनी अभ्यास केला त्याचनुसार त्यांनी पुढे जाऊन कुठले शब्द वापरले की आपल्याला उपयुक्त वाटतील किंवा कुठले शब्द वापरले नाही पाहिजे ह्याचे सुद्धा त्यांनी मुद्दामून उल्लेख केलेले आहेत. मुळामध्ये NLP हा जगातल्या यशस्वी व्यक्तींचा अभ्यास आहे आणि त्यांना असं जाणवलं की प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनामागे एक संरचना असते किंवा एक स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये त्यांचे जसे शब्द आहेत त्याचप्रमाणे त्यांची देहबोली, त्यांचा आवाज, ह्या सर्वाशी सुद्धा ते संवाद हे निगडीत असतात. बरोबर. म्हणजे तुम्ही आता देहबोलीचा जो उल्लेख केलात, म्हणजे आपण म्हणतो की शब्दाविना सुद्धा आपण एकमेकांशी कळत नकळत संवाद साधत असतो. तर संवाद साधताना ह्या देहबोलीचा, म्हणजे आपण हातवारे करू किंवा काही जेस्चर्स जी करतो, त्याचा कसा उपयोग होतो? जसं मी आत्ता म्हटलं की अनेकांच्या इतर तज्ज्ञांच्या सुद्धा अभ्यासाचा NLP मध्ये समावेश केला गेला, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं नाव मला सांगायला आवडेल, ते म्हणजे अल्बर्ट महाबेरियन. आणि त्यांनी हा एक लोकांच्या निरीक्षणामधनं एक शोध लावला असं म्हणायला हरकत नाही, जो मानवी वर्तनामध्ये आणि संवादामध्ये एक महत्त्वाचा भाग ठरला आहे. ते म्हणजे आपण जेव्हा संवाद करतो त्यावेळेला फक्त आणि फक्त 7% आपण शब्द वापरतो, 55% आपण देहबोली वापरतो आणि 38% आपण आवाजाचे चढ उतार किंवा गती ह्या सर्वाचा समावेश असतो. म्हणजेच 93% हे जे समीकरण आहे हे खूप महत्वाचं आहे आणि हे जेव्हा तिन्ही एकत्र येईल तेव्हाच तो संवाद पूर्ण होतो. न पेक्षा शरीर काहीतरी एक वेगळं सांगताय, शब्द काही वेगळे सांगतायत. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर मी इथेच तुम्हाला करून दाखवते की मी कुठे चिडले, म्हणजे शब्द असे आहेत की चिडलेली नाहीये, अशी व्यक्ती एखादी अशी सांगत असते, पण त्याचे शब्दांवरनं आणि त्याच्या एखादी व्यक्ती सांगत असते आणि त्याची देहबोली मात्र वेगळं सांगत असते. मग आपल्याला आपल्या संवादामुळे होणाऱ्या गैरसमजांचं कारण मला वाटतं इथे मिळतं की हे तिन्हीचं एकत्रीकरण होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे शब्द आणि देहबोली यांची सांगड घातली गेली की तो संवाद बरोबर जसा म्हणायचा आहे
ते म्हणणं आपलं पोचलं जातं समोर. म्हणजे हे सगळं पाहताना मला खरंच गंमत वाटते की ज्ञानेश्वरीमध्ये हा जो उल्लेख केलेला आहे की शब्दे विण संवादू, आणि हे ज्ञानेश्वरांना इतक्या शतकांच्या पूर्वी कळलं होतं, हे बघून खरंच स्तिमित व्हायला होतं. खरंय. म्हणजे त्या काळी ज्ञानेश्वरांनी सांगितलेला हा जो काही शब्दांच्या बरोबर देहबोलीचा जो काही सहभाग आहे, तो आत्ता हा जो नवीन आयाम आहे तुम्ही छानपणे उलगडून सांगितला आम्हाला. तर शब्दांशी निगडीतच हा माझा पुढचाही एक प्रश्न आहे. शब्द हे अर्थवाही असतात, तर शब्दांचा अर्थ म्हणजे आपल्याला जे नेमकेपणानं पोचवायचंय समोरच्यापर्यंत, ते नेमक्या शब्दात कसं पोचवायचं? छान. मला ह्याच्याकरता संवादाची मुळामध्ये व्याख्याच सांगायला आवडेल. ती म्हणजे आपण जे बोलतो तो म्हणजे खरं संवाद नाही. जे दुसऱ्याला समजतं ते जेव्हा समजेल तेव्हा तो संवाद पूर्ण होतो. नाही म्हणजे आपण असं म्हणतो आपण ह्याला इतक्या वेळा सांगतोय पण ह्याला समजत कसं नाहीये. तर संवादाची व्याख्या अशी आहे की कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स विच यू गेट. म्हणजे तुम्हाला ऐकणाऱ्याकडनं मिळणारा जो प्रतिसाद तो म्हणजे संवाद. मग आता अनेक वेळेला दुसऱ्याला कळत नाही, तर खरंच सांगते की गेल्या 30 वर्षांपासून मी हे म्हणणं सोडलं की मी ह्याला इतक्या वेळा सांगते पण ह्याला समजत कसं नाहीये. द बॉल इज ऑलवेज इन माय कोर्ट. त्याला समजेल असं सांगण्याकरता मी वेगळं काय करू? कारण अनेक वेळेला समोरच्याला न समजण्याची अनेक कारणं असतात. एक म्हणजे माझी भाषा, माझी देहबोली, किंवा माझे उच्चार, किंवा ती व्यक्ती त्याच्या विचारांमध्ये मग्न असते. मग त्याला माझं बोलणं ऐकणं हा अग्रक्रम करण्याकरता मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. म्हणजे मी कदाचित त्याला हा आता प्रतिप्रश्न विचारेन की तुम्हाला समजलं का, किंवा तुम्ही सांगता का मी आत्ता काय बोलले ते असं झाल्यामुळे मग हा संवाद किंवा हा रॅपो नीट बिल्ड होतो. तर मला वाटतं की संवादाचा हा बेस आहे आणि हा जो खूप महत्त्वाचा आहे समाजामध्ये वावरताना. अगदी बरोबर. नाही तर खरंच गैरसमजुती होऊ शकतात आणि तिथेच संवाद हा अपूर्ण राहतो. तुमच्या पुस्तकामध्ये एक उल्लेख तुम्ही केला आहे की आपण जे बोलतो त्या शब्दाच्या अर्थाची प्रतिमा आपल्या मनामध्ये उमटत असते, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये उमटत असते. तर हे थोडंसं अजून तुम्ही स्पष्ट करून सांगाल का? जरूर. खरं म्हणजे आत्ता मी जसं म्हणाले की आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा ऐकणारा एक अनुभव निर्मिती करत असतो त्याच्या मनामध्ये. खरं तर त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की मी काहीतरी एक सांगतेय पण तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. म्हणजे कसं, तर एक छोटंसं उदाहरण देते. समजा मी म्हटलं की एक कब्बशी मला द्या, आणि जर ती व्यक्ती म्हणेल की कुठली कब्बशी, मी म्हणेन की कब्बशी, पण तो म्हणेल नाही म्हणजे कोणती. मग कदाचित माझ्या डोक्यामध्ये एखादी बोन चायनाची निळ्या पांढऱ्या रंगाची कब्बशी असेल, त्याच्या डोक्यामध्ये एखादी स्टीलची कब्बशी असेल, किंवा दुसऱ्या रंगाची कब्बशी असेल. तर जेवढं आपण अधिक तपशिलात किंवा नेमकेपणाने बोलू तेवढं त्या व्यक्तीला मला काय म्हणायचं आहे हे समजेल. बरोबर. आता दुसरा भाग असा सांगायला आवडेल की जेव्हा एखादी व्यक्ती बोलते त्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर नेमकी प्रतिमा उभी राहत असते. मग जर मला त्याच्या डोळ्यासमोर मला हवी तीच प्रतिमा निर्माण व्हायला हवी असेल तर मी कसं बोलायला पाहिजे? तर जर मी असं म्हटलं की निळ्या रंगाच्या हत्तीचं चित्र डोळ्यासमोर आणू नका बरं का, तर नेमकेपणाने पहिल्यांदा ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर तेच चित्र येतं. तर त्याच्यासाठी मग मी असं म्हणेन, त्याच्याकरता मी एक गोष्ट मला सांगायला आवडेल. आमच्या NLPच्या जगामध्ये ती खूप वारंवार सांगितली जाते, पण आजच्या तुमच्या श्रोत्यांना मला ती सांगितल्याशिवाय राहवत नाहीये. नक्कीच सांगा, आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर. ती गोष्ट अशी की एकदा एक जिम आणि ॲना नावाची 2 7-8 वर्षाची मुलं आहेत, आणि ती उंच झाडावर चढून खेळतायत, आणि अचानक मोठं वादळ सुरू होतं. त्यांच्या पालकांच्या लक्षात येतं की मुलं झाडावर चढलेली आहेत, आणि ॲनाची आई धावत बाहेर येते आणि ॲनाला म्हणते, ॲना डोंट फॉल, पडू नकोस. जिमचे वडील बाहेर येतात आणि जिमला सांगतात, होल्ड ऑन टाईट, घट्ट पकड. दुसऱ्या क्षणी धप्पकन आवाज येतो. निश्चितपणे कोण पडलं असेल असं वाटतं? तुला काय वाटतं? मला वाटतं ॲना.
बरोबर. कारण की आत्ता आपण जे म्हटलं प्रतिमा डोळ्यासमोर निर्माण होते, कारण ॲनाचा मेंदू गोंधळून गेला की पडू नकोस म्हणजे मी नेमकं काय करू. पण जिमच्या वडिलांनी सांगितल्यामुळे जिमनी हाताला जी फांदी दिसली ती त्यांनी घट्ट पकडली. पकडली. हा. त्यामुळे मला असं वाटतं की पालक, शिक्षक किंवा आपण कर्मचारी असतात, त्यांचे सिनियर्स असतात, त्यांनी नेहमी हे करू नको असं म्हणायच्या ऐवजी काय कर ह्याच्यावर भर देणं फार आवश्यक आहे. आणि त्याबद्दलची प्रतिक्षणाची सतर्कता आपण बाळगणं, मला वाटतं हाच शब्द सामर्थ्यामधला एक महत्त्वाचा भाग आपण मानला पाहिजे. आत्ता जी तुम्ही छान एक उदाहरण दिलं, जी गोष्ट सांगितलीत, त्याच्यावरनं पालक आणि मुलं हा एक विषय आहे. तर पेरेंटिंग हा एक चर्चेला जाणारा विषय आहे. तर मुलांशी बोलताना, त्यांच्याबरोबर संवाद साधताना पालकांनी काय काळजी घ्यायला हवी? छान. बेसिकली मला स्वतःला असं वाटलं की हे जर मला आधी कळलं असतं तर माझ्या हातनं सुद्धा एक पालक म्हणून खूप चुका झाल्या, त्या व्हायला नको होत्या. हे आधी कळलं असतं तर खूपच माझ्या मुलांशी मी वेगळ्या प्रकारे पेश आले असते. ह्या बाबतीत मला असं सांगायला आवडेल की किती सहजपणे पालक असं म्हणून जातात की वेड्यासारखा वागू नकोस. पण मग मूल गोंधळून जातो की वेड्यासारखा म्हणजे काय. बरोबर. किंवा मुलाला असं वाटतं म्हणजे मी वेडा आहे का. हे करू नकोस, ते करू नकोस असं सांगण्याच्या ऐवजी, आता त्याचं आणखी एक उदाहरण देऊ इच्छिते की समजा एखाद्या मुलांनी हातामध्ये ट्रे घेऊन छान सगळ्या आलेल्या पाहुण्यांना तो पाणी देतोय आणि इतक्या सहजपणे पालकाच्या तोंडनं जातं की अरे हळूहळू थांब, पाडशील. तर त्याबरोबर त्या मुलाचे हात नकळत थरथरायला लागतात. पण जर आईवडिलांनी असं सांगितलं की अरे वा किती छान धरलंयस, सगळ्यांना दे बरं का नीट, असं म्हटल्याबरोबर त्या मुलाचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे न कळत प्रत्येक शब्दांमधनं जो एक अर्थ असतो, ते जसं तू मगाशी म्हणालीस की एक शस्त्र आहे आणि त्याचप्रमाणे प्रतिमा निर्माण होते, भावना निर्माण होतात. तर त्या हव्या त्या भावना आणि हवा तो परिणाम साधावा, म्हणजेच जो मी संवादाची व्याख्या सांगितली की कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स विच यू गेट. बरोबर. तर तुमच्याकडनं इतरांकडनं मिळणारा जो प्रतिसाद आहे, तो हवा तो प्रतिसाद मिळण्यासाठी मी नेमकेपणाने शब्दांची सतर्कपणे निवड करायला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे अपेक्षित प्रतिसाद जो काही हवा आहे त्याप्रमाणे तुमचाही संवाद झाला पाहिजे, ते शब्द तुम्ही वापरायला हवेत. अगदी बरोबर. तुमच्या एका लेखाचं शीर्षक मी वाचलेलं मला आठवतंय, जरा माझी भाषा बोलाल का. तर मला ह्याविषयी अजून जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे, तर त्याविषयी सांगा. अगदीच नक्की सांगते. मला वाटतं की NLPचं हे इतकं प्रचंड वेगळेपण आहे आणि ते सगळ्यांनी, म्हणजे पालक, पती पत्नी, ऑफिसमधले कर्मचारी, या प्रत्येक व्यक्तीने हे जाणणं आवश्यक आहे. मुळामध्ये असं NLPच्या द्वयींनी असं शोधून काढलं की मानवजात ही संपूर्ण 3 विभागांमध्ये विभागली. म्हणजे ती कशी, तर आपण जो प्रत्येक अनुभव घेतो तो आपण पंचेंद्रियांनी घेत असतो. त्यातली प्रत्येकाची काही इंद्रिय ही जास्त तीव्र किंवा एखाद्या स्पंजसारखी तो अनुभव शोषून घेणारी असतात. आणि गंमत म्हणजे त्याचप्रमाणे आपली भाषा आपण बोलत असतो. हे जेव्हा मला पहिल्यांदा कळलं तेव्हा मी खरंच आश्चर्यचकित झाले की रॅपो बिल्डिंग करता ह्याचा किती उपयोग होऊ शकतो. आणि ऑफिसमध्ये आता बऱ्याच प्रमाणामध्ये याच्यावर संशोधन आणि त्याचा प्रसार होतोय. कसं ते सांगते. समजा एखाद्या तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखाद्या हिल स्टेशनला गेलेला अनुभव आठवा, तर आणि त्याचं वर्णन करा. तर काही जण त्याचं वर्णन करत असताना असं सांगतील की मला तिथला निसर्ग सौंदर्य दिसलं किंवा मला तिथलं निळं आकाश लक्षात आलं. काही जण सांगतील की मला तिथले पक्ष्यांचे आवाज ऐकू आले किंवा मुलं छान खेळत होती त्यांचे आवाज मला ऐकू येत होते. काही जण सांगतील की मला तिथली थंडी स्पर्शाने जाणवली किंवा मला तिथल्या खाण्याच्या पदार्थांची चव अजून रेंगाळतीये किंवा गंध आठवतायत. तर ह्याचाच अर्थ स्पर्श, गंध, चव आणि त्याच्याचबरोबर एक भावना, ह्या
सर्व इंद्रियांच्या तर्फे आपण अनुभव घेत असतो, तसाच तो आपल्या स्मृतीमध्ये जतन होतो. आणि आपण बोलत असताना सुद्धा आपण तसंच बोलतो. हे जेव्हा मी आता तुम्हाला सांगते, आय एम शुअर की तुम्हाला पण ते नवीनच एक आहे तंत्र असं लक्षात येईल. जर मी असा प्रश्न विचारला की तुला हे कळलं का, तर जी दृष्टीसेन व्यक्ती, म्हणजे ज्याची दृष्टी शार्प आहे, तो म्हणेल की हो, माझ्या डोळ्यासमोर चित्र स्पष्ट आहे. जो कानसेन आहे, ज्याची कर्णेंद्रियांची शक्ती जास्त चांगली आहे, तो म्हणेल हो, मी ऐकलं की. त्याचप्रमाणे ज्याचे स्पर्शगंध चव, म्हणजे त्याला आम्ही कायनेस्थेटिक म्हणतो, म्हणजे व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक. तर कायनेस्थेटिक ही जी व्यक्ती आहे, ज्याचे ह्या इंद्रिय जास्त तीव्र आहेत, ती व्यक्ती म्हणेल की हो, मला पोचलं की. म्हणजे आता एखाद्या ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती अशी सांगते की तुम्ही मला तोंडी नका सांगू, मला लिहून द्या. मग जी कर्णेंद्रिय ज्याची तीव्र आहे, तो म्हणेल की लिहून काय द्यायचं, मी तुला सांगतोय ना, ऐक तू. तर पण मुळामध्ये आपण जन्मतःच तसे असतो, हे NLP सिद्ध करतं. काही प्रमाणामध्ये अजून आमचे थोडेसे त्याच्याबद्दल चर्चा चालतात की काही प्रमाणामध्ये आपण ह्या इंद्रियांची शक्ती वाढवू शकतो का, तर येस, वाढवू शकतो. कारण एखाद्या सोनीसारख्या दुकानामध्ये किंवा कंपनीमध्ये काम करणारी व्यक्ती आहे, ज्याला ऐकण्याची शक्ती वाढवायला हवी आहे, तर तो ती वाढवू शकेल. पण मुळामध्ये व्यक्ती ह्या 1 किंवा 2 इंद्रिय ही तीव्र असतात. म्हणजे आता मी माझ्याच घरचं उदाहरण देईन की माझ्या वडिलांना मी असं सांगायची, 90 वर्षाचे होते तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की बाबा हे बघा ना. तर बाबांचं लक्ष नव्हतं. मग माझ्या लक्षात आलं, हे जेव्हा मी सर्व शिकले तेव्हा मी म्हटलं बाबांचं लक्ष का जात नाहीये. मग असं लक्षात आलं की ते सतत रेडिओ ऐकतात, किंवा ते माझ्याशी बोलताना, आमच्याशी बोलताना म्हणायचे ऐकून घे. याचा अर्थ ही व्यक्ती ऑडिटरी आहे. मग मी बाबांना म्हटलं बाबा ऐका ना. तर बाबांनी त्यांचा पेपर बाजूला ठेवला आणि माझ्याकडे लक्ष दिलं. सांग. तेही असं नाही म्हणाले दाखव, सांग म्हणाले. आता मी व्हिज्युअल असल्यामुळे मी त्यांना म्हणत होते बाबा बघा ना. तर असंच पती पत्नींमध्ये सुद्धा, म्हणजे मी असं नेहमी म्हणते की जेव्हा तुम्ही लग्नाची पत्रिका बघता, कुंडली बघता, तर त्याच्यामध्ये VAK हे सुद्धा बघितलं पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती वेगळी आहे हे जेव्हा तुम्ही मान्य करता, तेव्हा त्याच्या गरजा पण तितक्याच महत्वाच्या आहेत हे लक्षामध्ये येतं. म्हणजे ऑडिटरी व्यक्ती असते ती कानानी जेवढं ऐकते, त्याचबरोबर असं लक्षात आलंय की ती घरामध्ये पण अस्ताव्यस्त असते. म्हणजे पण व्हिज्युअल व्यक्ती जी असते त्याला असं वाटतं की एवढं मी घर व्यवस्थित ठेवते आणि हा सारखा कसा पसारा करतो. पण त्याच्या दृष्टीने ते महत्वाचंच नसतं, कारण घर प्रेक्षणीय दिसणं किंवा जिथल्या तिथे वस्तू ठेवणं हे त्याच्या अग्रक्रमामध्ये बसत नाही. तर ह्याच्यामध्ये खूप खोल NLPने अभ्यास केलेले आहेत. आणि असंच जेव्हा तुम्ही मार्केटिंग, एखादी व्यक्ती आहे तर त्याला जेव्हा तुम्हाला एखादी ऑर्डर तुम्हाला घ्यायची आहे किंवा एखादी व्यक्ती वस्तू सेल करायची आहे, तर त्याचेच शब्द जर आपण वापरले तर त्याला असं वाटतं की अरे ये तो अपना आदमी है. आणि मग त्यामुळे तो तुमच्या म्हणणं ऐकून घ्यायला जास्त तयार होतो. म्हणजे मी माझ्या पुस्तकामध्ये हे उदाहरण दिलंय की एका कारच्या शोरूममध्ये एक सेल्समन आहे आणि समोरनं एक जोडपं येत आहे आणि ह्याला वाटतं आहे की हे सुस्थितीतले दिसत आहेत, हे कार घेण्यामध्ये इंटरेस्टेड असतील. त्यामुळे तो पुढे होतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तर त्यातली जो पुरुष व्यक्ती आहे तो म्हणतो की वी आर इंटरेस्टेड इन बाईंग अ कार. तर आम्हाला गाडी घेण्यात इंटरेस्ट आहे. तर आता सेल्समन जर सजग असेल तर तो म्हणेल की व्हॉट काइंड ऑफ अ कार यू आर इंटरेस्टेड इन सर. आणि जर ह्या व्यक्तींनी असं सांगितलं की आय वॉन्ट अ स्लीक लुकिंग कार, म्हणजे अगदी छान देखणी गाडी अशी मला घ्यायची आहे, तर नॅचरली अशी व्यक्ती कोण असू शकते हा आपण अंदाज करू शकतो की तो व्हिज्युअल व्यक्ती आहे. त्यामुळे दृष्टीसेन, अगदी बरोबर. त्यामुळे आता ह्या व्यक्तीने त्याचं भांडवल करून असं म्हणणं अपेक्षित आहे किंवा तो म्हणू शकतो
की सर व्हॉट इज द चॉईस ऑफ युअर कलर. म्हणजे आता तो दृष्टीच्या मध्ये बसणाऱ्या त्याच्या गरजांकडे लक्ष पुरवू शकेल हे त्या व्यक्तीला कळल्यामुळे तो म्हणेल की अरे वा, याला कळलंय बरं का मला काय गरज आहे ती. किंवा एखादी व्यक्ती असं म्हणू शकेल की मला गाडीमध्ये खूप छान आवाज येणारी स्टिडिओ सिस्टीम हवी आहे. तर त्यावेळेला तो शोरूममधला जो सेल्समन आहे तो म्हणेल सर वी हॅव गॉट द लेटेस्ट सोनी कार सिस्टीम, ऑडिओ सिस्टीम, वुड यू लाईक टू हिअर इट. तुम्हाला ऐकायला आवडेल का. मग त्याची क्वालिटी एकदा बघण्याची इच्छा दिसल्यानंतर या व्यक्तीला कळेल अरे ह्याला माझ्या गरजा कळतायत. किंवा त्याची पत्नी असेल तर तिला तो विचारेल मॅम व्हॉट आर यू इंटरेस्टेड इन, कारण ती पण त्या निर्णयामध्ये सामील असणार आहे. आणि जर ती म्हणाली की मला खूप कम्फर्टेबल सीट्स पाहिजेत, म्हणजे ती कायनेस्थेटिक स्पर्श ह्यामधली ह्या भागामध्ये ती व्यक्ती मोडते. त्यामुळे जर तो असं म्हणाला की मॅम आमच्याकडे लेटेस्ट लेदरच्या कुशन्स आहेत, तुम्ही बसून बघता का त्याच्यावर, की हॅव अ फील ऑफ इट. त्यामुळे काय होतं की ही व्यक्ती एवढ्या सजगपणे त्या व्यक्तींचं भाषण ऐकून त्याप्रमाणे जर तो त्यांच्या ही स्टार्ट्स केटरिंग टू देअर नीड्स, यु नो, हिल बी अ मोर सक्सेसफुल सेल्समन. अगदी निश्चित. कस्टमरशी न ओळखून तो बोलेल, तसा संवाद साधेल, तर तो स्मार्ट सेल्समन असेल. नक्की. अगदी बरोबर. तुम्ही ही जी इंद्रियांची भाषा सांगितली ती खरंच खूप आवडली आम्हाला. तर त्याविषयी अजून काही उदाहरणं देता येतील का. बरोबर. आणि त्याचमुळे माझ्या लेखाची जी मी शीर्षक असं ठेवलं होतं, जरा माझी भाषा बोलाल का. म्हणजे जेव्हा व्हिज्युअल व्यक्ती असते ती म्हणते की खूप लखलखाट आहे किंवा आकर्षक आहे किंवा देखणं आहे असं ती व्यक्ती म्हणते. ऑडिटरी व्यक्ती म्हणते इट साऊंड्स गुड. किंवा तो म्हणेल की केवढा आवाज येतोय. किंवा जी कायनेस्थेटिक व्यक्ती आहे ती म्हणेल की माझ्या पोटात खड्डा पडला किंवा माझ्या खांद्यावर प्रेशर आलं, कारण शारीर लेव्हलवर ती व्यक्ती बोलत असते. किंवा हो मला पटलं बरं का, मला पोचलं, म्हणजे मानसिक भावनिकरित्या मला पोचलं. तर माझ्या आता येणारं जे माझं पुस्तक आहे NLP वरचं, त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्यांची लिस्ट दिलेली आहे की त्यामुळे तुम्ही जर का ते शब्द वाचलेत तर आणि जर का निरीक्षणाने त्या प्रकारे त्या व्यक्तीचे संवाद ऐकून तुम्ही ते शब्द वापरायला लागलात तर तुम्ही त्याच्याशी संवादाचे नवे सेतू बांधू शकता. अगदी खरं आहे. फारच छान सांगितलं तुम्ही. थँक्यू. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून चिंतन नावाचं सदर प्रसारित होतं अगदी सकाळी. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे अनेक विचार मांडलेले आहेत, सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही एकदा म्हणाला होतात की नेमका प्रश्न विचारण्यामध्ये अधिक बुद्धिमत्ता आहे. खरं तर महाभारतामधल्या यक्ष प्रश्नांपासूनच ह्या प्रश्नांची उत्पत्ती होते असं मी म्हणू शकेन. त्याचबरोबर आता NLPच्या संदर्भामध्ये सांगायला आवडेल की असं म्हटलं जातं की इफ यू आस्क गुड क्वेश्चन्स यू विल गेट गुड आन्सर्स. त्याचबरोबर द इंटेलिजन्स लाईज इन आस्किंग राईट क्वेश्चन्स. ह्याच्यामध्ये NLPमध्ये एक मेटा मॉडेल म्हणून खूपच सुंदर प्रकरण आहे. त्याच्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीकडनं तो जे सांगतो आहे त्याच्या मागे दडलेली अजून माहिती आपण मिळवू शकतो. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी जर असं म्हणाला की मला गणित अजिबात आवडत नाही किंवा मला गणित येतच नाही, तर जर आपण असं विचारलं किंवा शिक्षकांनी असं विचारलं, पालकांनी विचारलं की तुला गणितातलं नेमकं काय आवडत नाही किंवा तुला कोण म्हणतं तुला गणित येत नाही, कोणाच्या तुलनेने येत नाही, तर मग जर तो असं म्हणाला की नाही असं कोणी नाही म्हणालं मलाच वाटतंय, मग गणितातलं तुला नेमकं काय येत नाही, ते प्रमेय आहे ना ते काही मला आवडत नाही किंवा ते मला येत नाही. अच्छा, म्हणजे प्रमेय सोडून तुला बाकी सगळं आवडतं. हा, तसं आहे, तसं मला आवडतं किंवा येतं सुद्धा. म्हणजे जे बिलीफ्स असतात आपले किंवा आपल्या धारणा असतात त्या आहेत का वस्तुतः म्हणजे वास्तव आहे याची फोड करण्याकरता नेमक्या प्रश्नांचा उपयोग होतो. बरोबर. किंवा तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस असं कोणी जर पत्नी किंवा पती म्हणाला तर मग मी काय केलं म्हणजे तुला प्रेम केलं असं वाटेल.
वाटेल. कारण की तो म्हणेल की मी एवढं गाडी घोडा सगळं तुला दिलं पण तरी मी प्रेम करत नाही. तू मला फक्त दिवसातनं 5 मिनिटं दे, मला सांग की आय लव्ह यू. कारण ती ऑडिटरी आहे किंवा ती कायनेस्थेटिक आहे आणि तिला हे सगळं बाह्य देखणं जे आहे ते त्याच्यात स्वारस्य नाहीये. तिला तिच्या ह्या गरजा आहेत ह्या जर सांगितल्या म्हणजे जेव्हा आपण नेमका प्रश्न विचारतो तेव्हा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं आपल्याला अधिक सोपं जातं. किंवा डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये जे आत्ता आधी माजी अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि आता पुन्हा उभे राहिलेत, तर त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जेव्हा साधारण 1960च्या सुमाराला मंदी आली होती त्यावेळेला अनेक उद्योजक आता ह्यातनं बाहेर कसं पडायचं अशा विवंचनेत होते. पण ट्रम्पनी असा विचार केला की मी कोणती इमारत विकत घेऊ की ज्याच्यामुळे कालांतराने ह्याच्यावर मला पैसे मिळवता येतील. आणि ट्रम्प टॉवर सारख्या अनेक मोठ्या मोठ्या इमारती किंवा प्रॉपर्टीज त्यांनी विकत घेतल्या आणि ते जगामधले वन ऑफ द रिचेस्ट पर्सन्स झाले. त्यांनी त्यावेळेला नेमका प्रश्न स्वतःला विचारला. आणि आता जसं मी म्हटलं की रोख बदलू शकतो, तर आपण बोलत असताना डिलिशन करतो. डिलिशन म्हणजे पुष्कळशा गोष्टी आपण गाळून टाकतो किंवा त्याचा विपर्यास करतो किंवा विकृतीने बघतो किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ह्यातनं बाहेर येण्याकरता नेमक्या प्रश्नांचा उपयोग होतो. जसं टीका केली जाते त्यावेळेला असं म्हटलं जातं की अशी काय हेअरस्टाईल केली आहेस, मग मी कुठली हेअरस्टाईल केली की चांगली दिसेल असं म्हटल्यामुळे द बॉल गोज इन टू द अदर पर्सन्स कोर्ट. म्हणजे त्याला नेमका स्टँड घेऊन सांगणं गरजेचं वाटतं. तर अशा प्रकारे प्रश्नांमागची बुद्धिमत्ता ओळखून जर आपण प्रश्नांचा वापर केला तर मला वाटतं की आपण जास्त यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच. नेमकेपणाविषयी जे तुम्ही बोलताय, नेमके शब्द वापरूनच्या संवादाविषयी, खरंच या बोलण्यातून हेच दिसून येते की जर नेमक्या गोष्टी विचारल्या तर संदिग्धता कमी होईल आणि आणखीन नातेसंबंध चांगले सुधारतील. ह्याची उदाहरणंही तुम्ही खूप छान दिलीत. सध्या सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांचं महत्त्व वाढतंय हे आपण पाहतोच आहोत आणि त्याच्यावरती लाईक्स आणि ट्रोलिंग हा एक मोठा विषय झालेला आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. पण प्रत्येकालाच आपल्यावर झालेली टीका किंवा कुठल्याही प्रकारचे कमेंट्स हे सकारात्मक दृष्टिकोनातून किंवा सुधारणात्मक दृष्टिकोनातून घेता येतीलच असं काही नाही. तर ही झालेली टीका कशी हाताळायची, काय सांगितलं NLP मध्ये? खरं म्हणजे हा खूप एक मोठाच विषय आहे. परंतु आपण आत्ता शब्दांच्या संदर्भात बोलतोय तेवढ्यापुरता मी उल्लेख करते. जसं मी आत्ता उदाहरण दिलं की अशी जेव्हा टीका होते तेव्हा आपण त्यालाच प्रतिप्रश्न करणं किंवा एक दुसरं मी नेहमी उदाहरण देते की प्रतिप्रश्न विचारणं. त्याचबरोबर जेव्हा टीका आपल्यावर येऊन आदळते त्यावेळेला सर्वात पहिले आपणच स्वतःला प्रश्न विचारायचा की ही टीका मला न्याय्य वाटते का अन्याय वाटते. आणि जर ती अन्याय वाटत असली तर त्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात आणि न्याय्य असली तर आपण त्या व्यक्तीला त्याच्याकरता धन्यवाद देऊ शकतो की मला तू वेळेमध्ये सांगितलंस माझ्यामध्ये बदल करण्याकरता. प्रत्येक टीका हा एक केवळ फीडबॅक असतो आणि त्यामुळे ती टीका कशी कोणत्याही प्रकाराने कोणाच्या सान्निध्यात दिली तरी सुद्धा ती कशी घ्यायची हे आपल्या हातात असतं. आणि त्याच्याकडे मी त्याचं एक जो मी विषय शिकवते हा विषय आणि त्याच्या शेवटी मी असं सांगते की प्रत्येक टीका हा एक केवळ फीडबॅक असतो. म्हणजे या समोरच्या व्यक्तीचं मत असतं ते आपलंच असेलच असं नाही किंवा सगळ्या जगाचं असेल असं नाही. पण आपण सुद्धा त्याच्याकडे कशा प्रकारे सकारात्मक बघू शकतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो का. किंवा मी अजून एक उदाहरण देते ह्याच्यामध्ये की एकदा एक वयस्कर बाई माझ्या ओळखीतल्या आणि त्या एका लिमोझिन कारमध्ये त्यांच्या दिराच्या बसल्या होत्या आणि त्यावेळेला दिरांनी असं म्हटलं की कार उघडताना त्याचं दार आणि लावताना त्यांना काही ते आलं नाही. तेव्हा ते दीर म्हणाले की काय हो वहिनी तुम्हाला साधं दारही उघडता येत नाही. तर त्या असं म्हणाल्या, त्यांनी त्याला खूप छान विनोदाचं कलाटणी दिली आणि त्या म्हणाल्या की त्याचं काय आहे ना भाऊजी, मी नेहमी लिमोझिन
ड्रिव्हन कारमधनं, शोफर ड्रिव्हन गाडीतनं जाते ना, त्यामुळे मला काही ते दार उघडायची वेळ येत नाही. पण मी जर त्या जागी असते तर मी त्यांना प्रश्न विचारला असता की मला सांगता का की कसं उघडायचं ते. त्यामुळे अशा टीकेला सुद्धा आपण कसं सकारात्मकतेने हाताळू शकतो, हा एक वेगळा त्याच्यामधला भाग आहे टीकेच्या बाबतीत. म्हणजे कोणी काय म्हणावं आपल्याला ह्याच्यावर आपलं काही जरी नियंत्रण नसलं तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा किंवा त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय असावी हे तर आपल्याच हातात आहे. अगदी बरोबर. रवी बालाजी, ह्याच्याशीच निगडीत तुमचं पुस्तकाविषयी आपण जो काही उल्लेख केला, आत्मसामर्थ्य मंत्र प्रतिसादांचा, हे तुमचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक वेगळा सेक्शनच लिहिलेला आहे की तुमच्या मनस्वास्थ्याच्या किल्ल्या या तुमच्याच हाती आहेत. खरंच वाचण्यासारखं आहे ते. त्याच्यात याचं उत्तरही दडलेलं आहे. आत्ता आपण तुमच्या पुस्तकाविषयी पण बोललोच, तर तुमचं हे जे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे त्याला पुरस्कार मिळालेत, त्याविषयी सांगा. हो, मला आवडेल सांगायला त्याच्याबद्दल. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था ही न्यायमूर्ती रानड्यांपासून 100 वर्षांपूर्वीची आहे आणि साहित्य परिषद ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात प्रतिष्ठित मानली जाते. मला आनंद एवढाच होतो की जे मी मनापासनं त्याच्यामध्ये एक 30 लेख लिहिलेले आहेत ते अनेकांना उपयुक्त वाटावेत आणि त्याचा प्रसार व्हावा, ह्याचा असं जर झालं तर माझ्या लिहिण्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. निश्चितच. मी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि यानंतरही तुम्हाला पुरस्कार येतच राहणार आहेत. तुम्हाला आत्ता तर धन्यवाद देतेच आणि पुढच्यासाठी पण मी शुभेच्छा देते. थँक्यू. तर दुसऱ्यांशी बोलताना प्रतिसाद आणि प्रतिक्रिया ह्याविषयी आपण बोललो, पण स्वतःशी बोलताना ज्या काही प्रतिसाद आपण स्वतःच्या मनाला देत असतो, तर ह्या स्वसंवादाविषयी तुम्ही काय सांगाल? हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण एवढी वर्ष आता मी ह्या वर्तनशास्त्राचा अभ्यास करते आणि मला असं रिअलाईज होतंय किंवा मला असं जाणवतंय की येऊन जाऊन सगळा प्रश्न हा सेल्फ एस्टीम किंवा आत्मसन्मानाशी जोडला जातो. आणि आपण स्वतःची वर्थ ओळखणं, स्वतःची किंमत ओळखणं, मग इतर व्यक्ती जगामध्ये चांगलं वाईट आपल्याबद्दल काहीही बोलत असतील, कसंही आपल्याशी वागवत असतील, तर त्या संदर्भामध्ये मी माझंच एक मिशन स्टेटमेंट केलं आहे की इतर कोणी कसं वागावं, बोलावं ह्यावर आपलं यत्किंचितही नियंत्रण नाही आहे, पण त्यावर आपण काय प्रतिक्रिया द्याव्यात, काय प्रतिसाद द्यावेत आणि ती परिस्थिती कशी हाताळावी ह्याच्यावर आपल्या जीवनाचा दर्जा अवलंबून असतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये आपण बसलो नाही किंवा आपलं वर्तन बसलं नाही तर लोकांच्या टीकेला आपण पात्र होतो किंवा होऊ शकतो. पण अशा वेळेला आपल्याला जर आपल्याबद्दलची खात्री असेल तर त्यासाठी हा जो आत्ता तू स्वसंवादाचा प्रश्न बोललीस, तर हे जेव्हा मी शिकत होते त्यावेळेला मला असं जाणवलं की विल्यम जेम्स नावाचे जो एक जगप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट होऊन गेला, त्यांनी, आणि ज्याला अमेरिकेमधला सायकोलॉजीचा पितामह मानलं जातं, तर तसाच एक कार्ल रॉजर्स, त्या दोघांनी असे एक नवे शोध लावले व्यक्तीच्या बाबतीतले की स्वतःमध्ये जर बदल घडवायचे असतील तर स्वसंवादामध्ये बदल घडवा. आणि रोज आपल्याला असं जाणवते की एक टेप कुठेतरी ती चालू असते, चटरपटर करत असते आणि पुष्कळ वेळेला ती आपल्याला खाली खेचते, पुष्कळ वेळेला आपल्याला नैराश्यात आणते आणि पुष्कळ वेळेला ती आपल्याला मोटिवेट पण करत असते. त्यामुळे प्रत्येक श्वासाला आपल्याला चॉईस असतो की मी हा माझ्या स्वसंवादामधला कुठला भाग घेऊ. आता अगदी साधं सांगायचं तर जर असं म्हटलं की मी कोणाला नको आहे किंवा माझ्यावर कोणी प्रेम करत नाही आणि मग मी त्याच वाक्याला उद्देशून सगळे पुरावे शोधायला लागते की मला कोणी पार्टीला बोलवलं नाही किंवा मला फोन नाही केला किंवा मला विचारलं नाही किती दिवसामध्ये. आणि जर मी असं म्हटलं की अरे वा, मी सगळ्यांना आवडते किंवा अनेक जण माझ्यावर प्रेम करतात, मी खूप लकी आहे, तर कोणी साधा मेसेज केलेला असला किंवा येऊन दारावर टकटक केली, काय आलात का, बरं वाटलं, हे सुद्धा आपण पुरावा म्हणून घेऊ शकतो. त्यामुळे आपण कुठला संवाद आपल्याकरता निवडायचा हा अतिशय महत्त्वाचा
भाग आहे आणि त्याच्याचसाठी तुमच्या आतमधला जो एक क्रिटिक आहे जो सतत तुम्हाला टोचत असतो की तुझ्यामध्ये हा बदल कर, तुझ्यामध्ये हे वाईट आहे, हे चांगलं नाही आहे, तर त्याच्याकडे पण आपण अशा सजगतेने बघितलं पाहिजे की हा खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का मला सतत मी नैराश्यामध्ये जायला मला हा भाग पडतोय. म्हणजे हा संवाद हा इज इट हार्मफुल टू मी ऑर इज इट हेल्पफुल असा जेव्हा आपण स्वतःला विचारतो त्यावेळेला आपण सकारात्मक शब्दांच्याकडे जास्त वळण्याची आपली प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे. किंवा आपण साधा आरशात बघितलं तर आपल्याला आपली स्वप्रतिमा ही आनंददायी वाटते का माझ्यामधले दोषच आधी दिसतात. म्हणजे मग जसं म्हटलं की सेल्फ एस्टीमची सगळ्या गोष्टी निगडीत आहेत. मग त्या वाढवण्यासाठी काय करू शकतो, तर एक साधी गोष्ट आहे की जेव्हा आपण नैराश्यात जातो तेव्हा सगळ्यात पहिला स्वतःला प्रश्न विचारायचा की मला ह्याच्यातच राहायचं आहे का बाहेर पडायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझ्यामध्ये काय मला बदल घडवून आणू शकतो त्याच्याकरता मला प्रयत्न करायला आवडतील का. तर अशा प्रकारचे जसं आपण प्रश्नांच्या बुद्धिमत्तेबद्दल बोलत होतो तर माझा गोल काय आहे आणि त्याच्याकरता मी कुठले प्रश्न स्वतःला विचारेन दैनंदिन स्तरावर. तर अशा प्रकारे माझ्या स्वसंवादाचाच आणखी एक भाग जो मी माझ्या आयुष्यामधल्या आलेल्या अडचणींच्या वेळेला मला खूप उपयोगी पडला आणि तो म्हणजे जगप्रसिद्ध ॲफर्मेशन्स म्हणतात. म्हणजे सकारात्मक वर्तमानात असलेली जी वाक्य स्वसंवादात्मक वाक्य आहेत तर ती आपण स्वतःला सतत सांगत राहणं. म्हणजे जेव्हा माझ्या आयुष्यात जसं आत्ता मी म्हटलं आव्हानात्मक परिस्थिती आली तेव्हा मी अशी छान माझ्या घरामधल्या पॅसेजमध्ये मोठ्या अक्षरामध्ये मी माझी यश नोंदवली, त्याचे मी फोटो लावले. आणखीन मी सकारात्मक वाक्यांची तिथे कोलाज करून चिकटवले आणि येता जाता मी ते बघत होते. कारण की खरंच प्रत्येकाच्याच आयुष्यात असे प्रसंग येतात आणि त्यावेळेला कोण तुम्हाला दरवेळेला मदतीला येईल असं नाही. तर NLP हे एक मोठं स्वमदत सेल्फ हेल्प असं एक तंत्र आहे आणि त्याच्यामध्ये सेल्फ टॉकचा खूप छान उल्लेख केलेला आहे. तर ह्याचा मला खूप उपयोग झाला. तर ह्या अनुषंगाने मी काही स्वसंवादात्मक ॲफर्मेशन्सचा मला उल्लेख करायला आवडेल. तर मी तो वाचून दाखवू का? हो चालेल ना. पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स जे आपण म्हणतो. बरोबर. आणि त्याच्याकरता महत्त्वाची अटी अशा आहेत की त्या वर्तमानामध्येच ती शब्द असले पाहिजेत, वाक्य असली पाहिजेत किंवा दुसरं म्हणजे माझ्याशी संबंधित अशी असली पाहिजेत. कारण इतर कोणाशी नाही, कारण मला स्वतःला बाहेर यायचं आहे. आणि त्यासाठी काही वाक्य मला अशी सांगायला आवडतील की माझी आर्थिक, सामाजिक व वैवाहिक स्थिती कशी असली तरी मी माझ्या स्वतःचा आदर करते. मी ज्या ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते ते मी सर्व पूर्ण करते. माझ्या स्वतःच्या गरजा इतरांइतक्याच महत्त्वाच्या आहेत. इतरांच्या टीकेला मी केवळ मत मानते, सर्व जग तसे म्हणते असे मी मानत नाही. मी स्वतःला जशी वागवते तसे इतरांनी मला वागवण्याचे संकेत देते. स्वतःला मी सतत आदराने वागवते. मी स्वतःबद्दल खूप समाधानी आहे. मला माझ्याबद्दल पूर्ण खात्री आहे. माझ्या स्वतःची मी शिक्षक आणि मार्गदर्शक आहे. माझी आत्मशक्ती मला मार्ग दाखवते. माझ्यामध्ये प्रगती घडवून आणणं मला आवडतं. मी आता प्रत्येक समस्येला संधी मानते. प्रत्येक समस्या मला नव्याने सर्जनशील आणि विकसित होण्याची संधी देतात. माझं आयुष्य हे एक आव्हानात्मक साहस आहे आणि मी या साहसांचं स्वागत करते. आनंदी राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यामध्ये येणारे सर्व अडथळे मी कौशल्याने दूर करते. मला सांगायला आनंद वाटेल की हे वाक्य मी स्वतःकरता बनवलं आणि त्याचा माझ्या वर्कशॉप्समध्ये आणि इतरांनाही खूप उपयोग होत असतो. आणि मग शेवट की ही वाक्य मी रोज स्वतःशी म्हणते आणि त्यामुळे मला माझ्यामध्ये हवे ते सर्व बदल घडवून आणते. आय लव्ह मायसेल्फ, आय रिस्पेक्ट मायसेल्फ अँड आय लाईक मायसेल्फ. आणि ह्यानंतर आपल्याला जे चांगलं वाटणं असतं ते सातत्याने चालू राहण्याकरता त्या निगेटिव्ह क्रिटिक जी ती टेप आहे ती जेव्हा जागृत होते त्यामुळे त्याला सांगणं की
मी ऐकलंय तुझं आणि आता मला बंद कर तू, मला हे ऐकायचंय. हा सुद्धा स्वसंवाद अनेक वेळेला आपल्याला उपयोगी पडू शकतो. तर फायनली मला असं वाटतं की NLP हे स्वमदत असं एक तंत्र आहे आणि ते आपल्या वर्तनामध्ये आणि आपल्या प्रतिसादांमध्ये बदल घडवून आणण्याचं महत्त्वाचं कार्य करतं.